नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, विनोद वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण आहोत जोड किल्ल्यापैकी निमगिरी किल्ला, जो माझ्या मागे बघताय तो निमगिरी। आणि आता आपण जिथे उभे आहोत तो आहे हनुमानगड। गडाचे अवशेष फार कमी उरलेत, त्यामुळे मित्रांनो जे काही बघायला मिळते आपण बघू। ह्यापेक्षा जास्त निमगिरीवर बघण्यासारखं आहे, तो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघालच। आणि इथे आता सध्या आत आल्यावरती तुम्हाला एक वास्तू मिळते, देव जाणे ते मंदिरासारखी वास्तू आहे आणि तिचा घुमट वगैरे कळत नाही, खाली जायला रस्ता नाही आहे। आणि गडाचे बुरुज, तो जो अर्धगोल दिसतोय तो बुरुज आहे। आणि ही जी वास्तू आहे ती बहुतेक मंदिरासारखं काहीतरी आहे। एक शिल्प आहे खाली, पण ती दिसत नाही कसलं शिल्प आहे। आणि जो घुमट आहे तो बघा, तर एकंदरीत अशी वास्तू आहे ही। आता मित्रांनो पुढे बघू काय मिळतंय ते। समोर असलेली सह्याद्रीची डोंगररांग आणि अनेक किल्ले, हरिश्चंद्र तुंग। मी आता हनुमानगडावर उभा आहे आणि हनुमानगडाची जी माची आहे ती विस्तृत माची आहे। इथून तुम्हाला विस्तीर्ण माची आहे। ह्या गडावरती फक्त काही वाड्याचे अवशेष आहेत आणि त्याशिवाय पाण्याचा टाकं वगैरे मला कुठे सापडलं नाही, तशी काही सुविधा नाही आहे। आणि ह्या माचीवरून, हनुमानगडाच्या माचीवरून निमगिरीची माची अगदी जवळ समोरासमोर, तर त्यांना संपर्क साधण्यासाठी फार योग्य होते। तसे दोन्ही किल्ले जॉईंटच होते, त्या कारणाने तसा काही जास्त प्रॉब्लेम येत नसेल, पण खूप विस्तृत किल्ला आहे। तर तुम्ही बघत असाल खूप मोठी माची। आणि मागे पूर्ण तो परिसर बघताय, पूर्ण हनुमानगडाचा परिसर आहे। अजून मला काही अवशेष सापडले नाहीत, अवशेष बघायच्याच प्रयत्नात आहे मी। जस्ट आता ऊन असल्या कारणाने झाडं सगळी सुकलीत आणि भयंकर असा झाडांचा तुम्हाला दिसत असेल। मला हे बघायचं आहे, ह्या गडावर पाण्याच्या पिण्याची काय सोय होती का, निमगिरीपासून पाणी मिळायचं ते फक्त बघायचं होतं। मित्रांनो, माझ्या मागे जे बघताय ते किल्ल्याच्या वाड्याचे अवशेष आहेत, प्रॉपर अवशेष आहेत ते। विचार करतो तो ह्या गडावरती पाण्याची सोय काय आहे, तर त्याचं टाका मिळालं। पाण्याचं एक भलं मोठं टाकं आहे हनुमानगडावरती आणि बघण्यासारखं टाकं आहे, आणि सहसा इथे कोणी येत नाही, त्यामुळे टाकं एकदम क्लीन आहे। हे बघा, तर माझ्या मागे तुम्ही जे बघत आहात ते हनुमानगडावरचं पिण्याचं पाण्याचं टाकं आहे। आणि पुऱ्या गडावरती मी शोधलं हे एकच टाकं आहे,
आणि तेही चांगलं आहे. पण जे इथे येण्याचा रस्ता नाही त्यामुळे बहुतेक लोक इथे येत नाहीत. आम्हीच मोठ्या मुश्किलने कसं तरी आलो आहे. तर टाका खूप छान आहे बघण्यासारखं आहे. आणि आता यायला जो रस्ता आहे थोडा कठीण आहे. मी आता उतरत आलो आहे त्यामुळे आता जाण्याचा रस्ता इझिली शोधायला हवा. तर हे सुंदर असं टाकं माझ्या मागे, हे एकमेव टाका ह्या गडावर मी आलो. आणि सर्वात जास्त टाकी निमगिरीवर आहेत. तर हनुमानगडावरती मला हे एकच टाकं सापडले. तरी आपण थोडासा घर उडू आहे तो शोधत बघू. आता ये रस्ता तो है नहीं मगर हो मित्रांनो, हा रस्ता नाही आहे पण मी आपला रस्ता शोधत चाललो आहे. पूर्ण गडाला भ्रमंती करून आपण पुन्हा त्याच जागी आलो. तर किल्ल्याच्या वाड्याचे अवशेष आणि पाण्याचं एक टाकं, आणि इथे पाण्याची टाकी आहेत पण ती टोटली संपली आहेत, म्हणजे त्यात काहीच नाही. मला पण हे पाण्याचं टाकंच असावं, हे एक आणि हे. तर ही पाण्याची टाकी लुप्त झालेली आहेत आता. आणि ह्या बुर्जाच्या इकडे असलेले अवशेष हे काय ते कळलं नाही मला. जाणकाराला कोणाला माहीत असेल तर नक्की मला सांगावं. हनुमानगडावरची ही वास्तू आहे ही काय आहे नक्की, कारण का कळण्याच्या पलीकडे. तर कोणाला माहीत असेल तर नक्की कळवा. तसा मी शोध घेणंच याचा की हे नक्की काय आहे म्हणून. कारण का तो दरवाजाही वाटत नाही, मंदिरही वाटत नाही, भगवान जाणे काय ते. कबरीचा उल्लेख आहे पण कबर मी अशी बघितली नाही. कबर का उल्लेख किया मगर दिखाई नहीं दिया मुझे कि वो तो किले का अवशेष का वाड़ा है और ये शायद कबर है पण पता नहीं चल रही है, ऐसा नहीं बोल सकते. चला मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आम्हाला ही नक्की वस्तू काय आहे ती. मित्रांनो, हनुमानगडावर बघण्यासारखं काही नाही आहे. एक हे तुम्हाला जे अवशेष दाखवले तेच आहेत. आणि अशा प्रकारे आमची हनुमानगडची पूर्ण भ्रमंती संपलेली आहे. 2 किल्ले केले. सकाळी आम्ही निमगिरी केला, दुपारनंतर आम्ही आपला हनुमानगड केला. तर हा किल्ला कसा वाटला ते नक्की सांगा. किल्ल्यावर जास्त अवशेष नाही आहे, वाड्याचे अवशेष आहेत आणि पाण्याची टाकी आहेत. एक पाण्याचा टाका आहे ज्यात पाणी आहे ते खूप खाली आहे, तर तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि 2 टाकी आहेत त्यात माती आहे, तर संवर्धनाची गरज आहे. बाकी तुमच्या समोरच आहे, जे आम्हाला दिसलं ते दाखवलं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत. पुन्हा अशा औचित एका नव्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत जय शिवराय. दोन्ही किल्ले करून आता निवांत बसलो आहे. आणि घरून लाडू आणलेले घरून असे लाडू आणलेले. दोन्ही किल्ले संपले आता, निवांत बसलो आहे. आता उतरण्याची तयारी. काय एक्सपिरियन्स आहे, कसं वाटलं? गर्मी में भी एक अलग एक्सपीरियंस है, बारिश में तो बहुत सुंदर होता है, पर अभी भी अच्छा है. बारिश में मेरे हिसाब से रिस्क भी उतना ही बढ़ेगा. रिस्क बढ़ेगा कारण काही कुछ पायरी है ना नहीं है, काही पायऱ्या तुटल्या आहेत और गिला भी रहेगा. पण ठीक आहे, जसा प्रत्यक्ष म्हणाला गरमीची मजा वेगळी. हनुमानगडला सहसा कोणी जात नाही समोर असून सुद्धा, तर कधी आला तर येणं झालं तर नक्की करा. खूप छान ट्रेक्स आहेत
आम्ही आता उतरायला सुरू करतोय. खाली तुम्हाला लगेच गाव दिसत असेल. जास्त उंच किल्ला नाही आहे. दमचक करणारा पण आहे. हळूहळू करा, होईल आराम.